आज 4/6/2022ची मुरली आहे. आजच्या मुरलीचा सार आहे, गोड मुलांनो, तुम्ही जगदंबा कामधेनूची मुले आणि मुली आहात. तुम्हाला सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करायच्या आहेत. आपल्या बहीण भावांना खरा रस्ता दाखवायचा आहे. आजच्या मुरलीचा प्रश्न आहे, तुम्हा मुलांना बाबांकडून कोणती जबाबदारी मिळालेली आहे? उत्तर आहे, मुलांनो, बेहदचे बाबा बेहदचे सुख देण्यासाठी आले आहेत. तर तुमचे कर्तव्य आहे की घराघरात संदेश देणे. बाबांचे मदतगार होऊन घराघराला स्वर्ग बनवा. काट्यांना फूल बनविण्याची सेवा करा. बाबांसारखे निरहंकारी निराकारी बनून सर्वांची सेवा करा. सर्व जगाला शत्रू रावणाच्या तावडीतून सोडवायचे आहे. ही सर्वात मोठी जबाबदारी तुम्हा मुलांची आहे. गीत आहे, माता ओ माता. ओम शांती. ही आईची महिमा भारतातच गायली जाते. जगदंबासोबत भाग्यविधाता आहे. त्यांचे नावच लिहिले आहे कामधेनू, म्हणजे सगळ्या इच्छा पूर्ण करणारी. हा वारसा त्यांना कोठून मिळाला? शिवबाबाकडून जगदंबा आणि जगतपित्याला हा वारसा मिळतो. मुलांना हा निश्चय झाला आहे की आम्ही आत्मा आहोत. आत्म्याला पाहू शकत नाही, पण समजू शकतो. जीव आणि आत्मा. आत्मा अविनाशी आहे. शरीर तर विनाशी आहे, जे डोळ्यांना दिसते. आत्म्याचा साक्षात्कार होतो. म्हणतात ना, विवेकानंदांना आत्म्याचा साक्षात्कार झाला, परंतु समजू शकले नाहीत. मुलं समजतात, आम्हाला आपल्या आत्म्याचा साक्षात्कार होईल तर जसे बाबांचाही होईल. जशी आत्मा आहे तसाच आत्म्याचा पिता आहे. काहीच फरक नाही. बुद्धीने समजले जाते, हे पिता आहे आणि हा मुलगा आहे. सर्व आत्मे त्या पित्याची आठवण करतात. या डोळ्यांनी तर स्वतःच्या आत्म्याला पाहू शकत नाही, तसेच बाबांच्या आत्म्यालाही पाहू शकत नाही. ते आहेत परम आत्मा, परमधाममध्ये राहणारे सुप्रीम परमात्मा. भक्ती मार्गातही 9धा भक्ती करतात तर त्यांना साक्षात्कार होतो. असे नाही त्यांची आत्मा या शरीरात यावेळी आहे, नाही. त्यांची आत्मा तर पुनर्जन्मात गेली. भक्ती मार्गात जो ज्या भावनेने ज्यांची पूजा करतो त्याचा साक्षात्कार होतो. अनेक चित्रे बनवली आहेत, ज्याला बाहुल्यांची पूजा म्हटली जाते. भावना ठेवल्याने अल्पकाळ सुखाचे थोडे भाडे मिळते. तुमच्या बेहदच्या सुखाची गोष्टच काही वेगळी आहे. तुम्ही जाणता की आम्ही स्वर्गाची बादशाही घेतो. भक्ती करून कोणी स्वर्गात जात नाही. जेव्हा भक्ती मार्ग पूर्ण होतो, अर्थात जग जुने होते, तेव्हा कलियुगानंतर सतयुगी नवी दुनिया येते. हे कुणाच्याही बुद्धीमध्ये बसत नाही. संन्याशी सुद्धा म्हणतात, अमक्याची ज्योत ज्योतीमध्ये समावली, परंतु असे होत नाही. तुम्हाला आता ईश्वरीय बुद्धी मिळाली आहे, ज्याला श्रीमत म्हटले जाते. अक्षरे किती छान आहेत. श्री श्री भगवानुवाच. तेच स्वर्गाचे मालक अर्थात नरापासून नारायण बनवितात. तुम्ही श्रीमतावर विश्वाची बादशाही घेता. श्री श्री 108च्या माळेचे खूप महत्त्व आहे. अष्टरत्नांची माळा असते. संन्यासी लोकही जप करतात. एक कपडा बनवतात आणि त्याला गोमुख म्हणतात. त्यात हात घालून माळा फिरवतात. बाबा म्हणतात, सतत आठवण करा, तर त्याचा त्यांनी असा अर्थ घेतलाय. मुलांना माहिती आहे, आता पारलौकिक बाबांनी येऊन ब्रह्माद्वारे आम्हाला आपले बनविले आहे. प्रजापिता ब्रह्मा आहे, तर प्रजा माता देखील आहे. जगदंबाला जगाची माता आणि लक्ष्मीला विश्वाची महाराणी म्हटले जाते. विश्व अंबा म्हणा किंवा जगदंबा म्हणा, दोन्ही एकच. तुम्ही मुले आहात तर हे कुटुंब झाले ना. तुम्ही मुले सुद्धा सर्वांची मनोकामना पूर्ण करणारी आहात. तुम्ही आहात जगदंबेचे मुले आणि मुली.
बुद्धीमध्ये हा नशा असतो की आम्ही आपल्या भाऊ बहिणींना रस्ता सांगावा. खूप सोपे आहे, भक्ती मार्गात तर खूप त्रास आहे. किती हठयोग, प्राणायाम इत्यादी करतात, नदीवर जाऊन स्नान करतात, खूप त्रास करून घेतात. आता बाबा म्हणतात तुम्ही थकला आहात. ब्राह्मणांनाच समजावले जाते, जे समजतात की निराकार परमपिता परमात्म्याशी आमचा काय संबंध आहे. शिवबाबा अक्षर शोभते, रुद्रबाबा पण म्हणणार नाही, म्हणतातच शिवबाबा. हे खूप सोपे आहे. नावे तर अजून भरपूर आहेत, परंतु शिवबाबा हेच बरोबर आहे. शिव म्हणजे बिंदू, रुद्र म्हणजे बिंदू नाही. भले म्हणतात शिवबाबा, परंतु समजत काहीच नाहीत. शिवबाबा आणि तुम्ही शाळीग्राम आहात. आता तुम्हा मुलांवर जबाबदारी आहे. जसे गांधीजी वगैरे समजत होते, भारताला परकीयांच्या तावडीतून सोडवायचे आहे. ही झाली मर्यादित गोष्ट. बाबा तुम्हा मुलांना जबाबदार बनवतात. खास भारत आणि बाकी साऱ्या दुनियेला रावणाच्या तावडीतून सोडवायचे आहे. या शत्रूने सगळ्यांना खूप दुःखी केले आहे. त्याच्यावर विजय मिळवायचा आहे. जसे गांधीजींनी परकीयांना पळवून लावले. हा रावण देखील मोठा परकीय आहे. द्वापारमध्ये हा रावण शिरतो. कुणाला कळतही नाही की रावण येऊन राज्य हिसकावून घेतो. हा सर्वात मोठा परकीय आहे, ज्याने भारताला कंगाल बनवले आहे. त्याच्या मतावर चालल्याने भारत भ्रष्टाचारी झाला आहे. या दुश्मनाला पळवून लावायचे आहे. याला कसे पळवून लावायचे यासाठी श्रीमत मिळते. तुम्हाला बाबांचे मदतगार बनायचे आहे. माझे बनून परमतावर चालाल तर कोसळाल. उच्च पद मिळू शकणार नाही. गातात सुद्धा हिम्मते बच्चे मददे बाप. तुम्ही आहात ईश्वराचे मदतगार. ईश्वर येऊन तुमची सेवा करतात. त्यांना आळवतातच की हे पतित पावन या. सेवा करणाऱ्याला सेवाधारी म्हटले जाते. बाबा किती निरहंकारी, निर्विकारी, निराकारी आहेत. निरहंकारी निर्विकारी बनायला शिकवतात. आप समान बनवून काट्यांना फूल बनवितात. विश्वास दिला जातो की आम्ही विकारामध्ये जाणार नाही. हा आहे सर्वात मोठा शत्रू. यांच्यावरच विजय प्राप्त करायचा आहे. काही तर लिहितात बाबा आम्ही हरलो, काही तर सांगतही नाहीत. मग एक तर नावही बदनाम करतात आणि सद्गुरूची पण निंदा करतात, तर ते आपलेच नुकसान करत असतात. तुम्ही मुले जाणता, आता आपण शिवबाबांची नातवंडे आहोत. प्रजापिता ब्रह्माची मुले आहोत. ब्रह्मा देखील शिवबाबाकडूनच वारसा घेतात. तुम्ही सुद्धा त्यांच्याकडूनच घेता. मुले जाणतात बाबांकडून कल्पापूर्वी वारसा मिळविला होता. आत्म्याला समजते आत्माच एक शरीर सोडून दुसरे शरीर घेते. शरीराला नाव दिले जाते. शिवबाबा तर फक्त ज्ञान देण्यासाठी शरीर कर्जाऊ घेतात. शिव भगवान वाच ब्रह्मा तनद्वारा. बाकी जास्ती विस्तारात जाण्याची गरज नाही. आत्मा निघून जाते मग काय होते, कशी येते या गोष्टींमध्ये जाण्यातही काही फायदा नाही. तो तर साक्षात्कार आहे. जे काही पण होते तो साक्षात्कार आहे. सूक्ष्मवतनचा रस्ता आता उघडला आहे. खूप येत जात आहेत. यामध्ये ज्ञान योगाची काही गोष्ट नाही. भोग लावला की आत्मा येते, खाऊ पिऊ घालतात. या सर्व आहेत गप्पा. बाबांचे मुलांवर फार प्रेम आहे. तुम्ही मुले म्हणता बाप दादा आम्ही आलो आहोत. शिव आणि प्रजापिता ब्रह्मा आहे. ब्रह्माला म्हणतातच महान आजोबा. किती मोठा सिजरा म्हणजेच वंशावळी आहे. यांना शिवबाबा तर म्हणणार नाही. इथे या माणसांचा सिजरा आहे. ही देहधारींची गोष्ट आहे. सर्व घराण्यांमध्ये हा पहिला नंबर म्हणजे कृष्ण पहिले घराणे म्हटले जाते. हे मोठे नाटक आहे ना. आता मुले चांगल्या प्रकारे समजतात. काहींना समजतही नसेल, एवढे तर समजत असतील की हो बरोबर शिवबाबा सगळ्यांचे पिता आहेत. वारसा मिळतो आजोबांकडून. यांना म्हणजे ब्रह्माबाबांना सुद्धा त्यांच्याकडूनच मिळतो. अच्छा, ब्रह्माला सुद्धा विसरून जा.
साखरपुडा तर झाला, बाकी काय? साखरपुडा झाल्यानंतर दलालाची आठवण केली जात नाही. ब्रह्मा दलाल आहेत, तुमचा साखरपुडा करतात. म्हणतात, मुलांनो, आत्म्यांशी बोलतात. आत्मा आठवण करते, बाबा आम्हाला येऊन पावन बनवा. बाबा सांगतात, माझी आठवण करा तर तुम्ही पावन होत जाल. दुसरा कोणताच उपाय नाही. शांतीधाममधून तुम्हाला स्वर्गात पाठवणार. हे म्हणजे शांतीधाम माहेर आहे. ते म्हणजे स्वर्ग सासर आहे. माहेरी दागिने घातले जात नाही, नियमच नाही. ही तर आजकाल फॅशन झाली आहे. आता तुम्ही जाणता की सासरी जाऊन आम्ही हे सगळे म्हणजे दागदागिने घालणार आहोत. लग्नाच्या वेळी मुलीचे जुने सर्व काढतात, जुने कपडे घालतात. तुम्ही जाणता बाबा आमचा शृंगार करत आहेत. सासरी म्हणजे स्वर्गात नेण्यासाठी. सासरी म्हणजे स्वर्गात आपण पूर्ण 21 जन्म राहतो. पण हो, त्यासाठी पुरुषार्थ करावा लागतो, पवित्र राहावे लागते. गृहस्थ व्यवहारामध्ये राहून कमळ फुला समान राहायचे आहे. हा अंतिम जन्म आहे. बाबा समजवतात की प्रथम अव्यभिचारी सतोप्रधान भक्ती होती, आता तमोप्रधान भक्ती आहे. मुंबईमध्ये गणेश पूजन होते, लाखोंनी खर्च करतात. देवतांच्या मूर्त्या बनवून पूजा अर्चा करून मग विसर्जन करून संपवून टाकतात. आता तुम्हा मुलांना आश्चर्य वाटते. तुम्ही समजावू शकता की ही काय परंपरा आहे. देवीची मूर्ती बनवून पूजा प्रसाद आदरातिथ्य करून मग विसर्जित करतात. आश्चर्यच आहे. तुळशीचे लग्न कृष्णासोबत दाखवतात. खूप गाजावाजा करत लग्न लावतात. विदेशी जेव्हा या गोष्टी ऐकतात तर समजतात कदाचित असे होत असावे. काय काय गोष्टी बसून बनविल्या आहेत. येथे जुगाराची काही गोष्टच नाही. ते तर म्हणतात पांडवांनी जुगार खेळून द्रौपदीला डावावर लावले. काय काय गोष्टी बनविल्या आहे. यामुळे राजयोगाची गोष्ट तर गायबच होऊन जाते. आता बाबा सांगतात, माझी आठवण करा. हे तर अगदीच सहज आहे. बुद्धीमध्ये आले पाहिजे. 21 जन्मांसाठी स्वर्ग क्षीरसागरामध्ये जाणार आहोत. आता हा आहे विषय सागर. विषय सागरातून निघून तुम्ही परत क्षीरसागरामध्ये जात आहात. तुमच्या या आहेत नव्या गोष्टी. लोकांना ऐकून आश्चर्य वाटते. तुम्ही मुले समजता, हो बरोबर, स्वर्गामध्ये आम्ही खूप सुखात राहणार. आम्ही विश्वाचे मालक बनणार. तेथे आमची राजधानी कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. आता तर किती विभाजन झाले आहे. एकमेकाशी भांडत राहतात. तुम्हा मुलांना हे समजवायचे आहे की तुमचा खरा शत्रू आहे रावण. त्याच्यावर तुम्ही कल्पकल्प विजय प्राप्त करता. मायेला जिंकून जगज्जीत बनता. हा आहे हरण्या जिंकण्याचा खेळ. तुम्ही जाणता की आम्ही नक्की विजयी होणार, हरणार नाही. विनाश समोर उभा आहे. रक्ताच्या नद्या वाहतील. कितीतरी विनाकारण मरतात. याला नरक किंवा पतित भ्रष्टाचारी दुनिया म्हटले जाते. गातात सुद्धा पतित पावन या. बाबा म्हणतात, जसे तुम्ही आत्मा स्टार आहात तसा मी देखील स्टार आहे. मी सुद्धा नाटकाच्या बंधनात बांधलेला आहे. यातून कुणीही सुटू शकत नाही. नाहीतर मला काय गरज आहे या पतित दुनियेमध्ये येण्याची. मी तर परमधामचा राहणारा आहे ना. या ड्रामामध्ये प्रत्येकजण आपापला पार्ट बजावत आहे. काही काळजी करण्याची गरज नाही. इथे तुम्ही नशेत बेफिकीर राहता. खूप साधे. बाबा कोणताच त्रास देत नाहीत. फक्त आठवण करा आणि करवा. बेहदचे बाबा बेहदचे सुख देण्यासाठी आले आहेत. घराघरात तुम्हाला निमंत्रण द्यायचे आहे. एवढेच काम करायचे आहे. तुम्हा मुलांवर खूप जबाबदारी आहे. माया देखील पहा एकदम सत्यानाश करते. भारत किती दुःखी झालाय. दुःखी मायेने केले आहे. आता तुम्हा मुलांनी बाबांना मदत करून काट्यांना फूल बनवायचे आहे. तुम्ही जाणता आपल्या या ब्राह्मण कुळामध्ये
कोणकोणत्या प्रकारची फुले आहेत. सेवा कराल तर पदसुद्धा मिळेल, नाहीतर प्रजेमध्ये जाल. मेहनत आहे ना. अशी खूप मुले आहेत जी सेवा करत आहेत. काही मुलींना परवानगी मिळत नाही, खूप मार खातात. यासाठी हिंमत पाहिजे, घाबरायचे नाही, बहादुरी पाहिजे. नष्ट मोहासुद्धा व्हायला हवे. मोहसुद्धा काही कमी नाही, फार ताकदवान आहे. सावकाराच्या घरातील मुलगी असेल तर बाबा प्रथम देह अभिमान तोडण्यासाठी सांगतात. झाडू मारा, भांडी घासा. परीक्षा तर घेतील ना. अच्छा. गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. पहिला पॉइंट आहे, श्रीमतावर बाबांचे पूर्णतः मदतगार बनायचे आहे. परमत किंवा मनमतावर चालायचे नाही. नष्टो मोहा होऊन हिम्मत ठेवून सेवेमध्ये लागायचे आहे. दुसरा पॉइंट, आता आपण माहेरी आहोत. येथे कोणत्याही प्रकारची फॅशन करायची नाही. स्वतःला ज्ञानरत्नांनी शृंगारायचे आहे. पवित्र राहायचे आहे. आजच्या मुरलीचे वरदान आहे, दुःखाला सुखात, निंदेला प्रशंसेत परिवर्तन करणारे पुण्य आत्मा भव. दुःखाला सुखात, निंदेला प्रशंसेत परिवर्तन करणारे पुण्य आत्मा भव. स्पष्टीकरण आहे, पुण्यात्मा ते आहे जे कधी कुणाला दुःख देत नाहीत आणि दुःख घेतही नाहीत, परंतु दुःखालाही सुखाच्या रूपात स्वीकार करतात. जेव्हा निंदेला प्रशंसा समजाल तेव्हा म्हणणार पुण्य आत्मा. हा धडा नेहमी पक्का करा की शिव्या देणाऱ्या, दुःख देणाऱ्या आत्म्याला सुद्धा दयाळू स्वरूपात, दयाळू दृष्टीने पहावे, निंदेच्या दृष्टीने नाही. ते शिव्या देतील आणि तुम्ही फुले व्हाल तेव्हाच म्हणता येईल पुण्यात्मा. बोधवाक्य आहे, बाप दादांना नजरेत समावणारेच जगाचे नूर म्हणजेच प्रकाश, नूरे जहान आहेत. अच्छा. ओम शांती.